नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि हेल्दी अशी कढीपत्ता चटणी. ही चटणी जेवणात डोशासोबत किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते. सर्वात आधी आपण एक कढई गरम करून त्यात खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात तीळ, ओवा, मेथीदाणे, बडीशोप आणि जिरे हलक्या आचेवर छान भाजून घ्यायचे. यामुळे सगळ्या मसाल्यांचा सुगंध छान येतो. आता त्याच कढईत थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. नंतर पंढरपुरी डाळही छान भाजून घ्यायचं. लसूण पाकळ्या आणि भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची. हे सगळं छान मिक्स करून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कढीपत्ता चांगला खमंग झाला पाहिजे, तेव्हा चटणीची टेस्ट मस्त येते. हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकायचं. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा. आता हे सगळं बारीक किंवा जाडसर आपल्या आवडीप्रमाणे वाटून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपली एकदम टेस्टी, सुगंधी अशी कढीपत्ता चटणी. ही चटणी तुम्ही डबा, नाश्ता किंवा जेवणासोबत नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.